रामेश्वर टू काशी चाललेत बाबा पै पै एकटेच. एकदम निसर्ग डोळ्यात किडूक गेलाय किडूक. मुंबईहून वणीवरून मग आता पंढरपूर यात्रा. मोबाईल बिबाईल भिजू राहिलाय पण तरी पण ब्लॉक करून राहिलो. वीर बघू शकता तुम्ही. नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज सकाळ सकाळी उठलो, आवरलं आणि मला घ्यायला माझा मित्र श्री आला होता. तर त्यांनी मला राहुरीत सोडलं आणि राहुरीत सोडल्यानंतर मला आमचे सर घ्यायला आले. सर आणि आम्ही कुठं चाललोय ते तुम्हाला सरच सांगतील. तर इथं आम्ही कशासाठी थांबलो होतो माहिती का? तर रोडला बघू शकता तुम्ही खूप धूळ होती. तर ती धूळ पूर्ण तोंडाला डोळ्यात गेली होती. तरी हे आहे म्हणा, याच्यामुळं तरी थोडंसं सुरक्षा होती, पण डोळ्यात भरपूर धूळ गेली होती. त्याच्यामुळे आहे ना, ह्या इथं आहे ना पाण्याचा ठिकाणा होता. मस्त पाणी चालू होतं, तिथं थांबलो आम्ही. मस्त तोंड वगैरे धुतो आता. कसं वाटतं? गार वाटतं ना एकदम एकदम निसर्ग. सर कुठं कुठं चाललोय आपण? आपण नगरला चाललोय. नगरला कशासाठी? तुला नगर दाखवायचंय मला आज. बापरे, म्हणजे भरपूर दिवसांनी मी नगरला चाललोय. नगर पाहिलं नव्हतं, तर नगर दाखवायला सर घेऊन चालले. चला बघू आपण. त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलंय. डोळ्यात पाणी मारून आले ते. डोळ्यात किडूक गेलाय किडूक. बरं वाटतंय आता. बघू 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 डोळा बघू डोळा. गेला असं हो, तो डायरेक्ट डोळा आहे ना चोळल्यामुळे डायरेक्ट मेला आतमध्ये. डायरेक्ट खालचा आग व्हायला लागली. आता आम्ही पोहोचलो नगरमध्ये. तर सरांचं आहे ना इथं काम होतं, तर इथं आलेलो आहे आम्ही. तर तुम्हाला इथलं वातावरण दाखवतो, चला. कसं आहे मग गावाकडचं वातावरण? एकदम खास. नशीब लागतं गावाकडचं वातावरण बघायला. हा, खरंय का? या अशी या. सांगा तुमचे नाव वगैरे सांगा. कुठले काय? माझं नाव प्रल्हाद धृतीलाल पाटील. हल्ली मुक्काम मुंबई. मुंबईहून वणीवरून मग आता पंढरपूर यात्रा. बरं बरं. बाबा तुम्ही? आम्ही चांदोड तालुका. चांदवड. तुम्ही बाबा? कन्यावाडी. तुम्ही सगळे एकच आहात? शेतकरीच का तुम्ही सारे? हो, शेती. वा वा, चांगलं आहे चांगलं आहे. आम्ही राहुरीचे. कुठला तुम्हाला ती एक गावाला लागला असेल पुढे एक राहुरी. आता गाडी आता आपली थांबत नाही इकडे. आपली गाडी आता येते. हा, पालखी येते. पालखी येऊ आपण. पालखी येते. आता आहे ना एकदम थोडा थोडा पाऊस पडू राहिलाय. बाबा, हो बाबा. रामेश्वरला. पै पै चालले का? काशी रामेश्वरला? अरे बापरे, कुठून आले? संन्यासी बजरंगबली जयसेराम संन्यासी मेरा ओम नमस्कार. अच्छा. सादा लगा संन्यासा लगा. किधर से आए हो? रामेश्वर तो काशी. रामेश्वर से काशी.
रामेश्वर टू काशी चाललेत बाबा पै पै एकटेच, बघू शकता तुम्ही. आणि एकदम थोडा थोडा पाऊस पण येऊ राहिला, भारी वाट राहिलं एकदम. आणि सर बघू शकता तुम्ही, सर मला म्हटले का नगरला जायचं आहे आपल्याला. मला वाटलं नगरला एकदम सगळं सिटी बिटी नगर सिटी फिरून आणते, पण काय नाही, ते रानातच नेलं होतं, गावाकडल्यासारखंच वाटत होतं डायरेक्ट. काय सर तुम्ही? अरे नगर मध्ये तुला शेती दाखवली अड्या, म्हणजे शहरामध्ये शेती दाखवणं का सोपं आहे का? हा ते पण आहे, बरोबर. मग हा थोडा थोडा पाऊस पडू राहिला, एकदम भारी वाट राहिलं. आणि एवढ्या पावसात आम्ही रस पितोय. मित्रांनो, आत्ताच मला सरांनी सोडलंय आणि मी पै पै चाललोय घरी. मोकार पाऊस आलाय, काही समजाना मला. डायरेक्ट मोबाईल बिबाईल भिजू राहिलाय, पण तरी पण ब्लॉग करू राहिलो. वीर बघू शकता तुम्ही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब हे नक्की करा. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. गावाकडच्या पावसात भिजून भारी वाटलं एकदम.